या फोटोमध्ये जो दिसत आहे तो आहे संजय शिवाजी सानप. हा माझ्या नंदेचा नवरा आहे. त्याने बजाज फायनान्सचे जे लोक आहेत त्यांना पैसे देऊन माझ्या घरावरती लाथाबुक्क्या मारायला लावले. ज्या पुण्याच्या घरामध्ये मी फ्लॅटमध्ये राहते तो माझ्या नवऱ्याच्या नावावरचा फ्लॅट आहे. ज्यावेळेस तो हप्ते भरत नव्हता तर त्या वसुलीवाल्या लोकांना पैसे देऊन हा माझ्या घरावरती लाथाबुक्क्या मारायला लावायचा आणि त्या लोकांना म्हणला की तिला घराच्या बाहेर काढा, तिचं सामान घराच्या बाहेर फेकून द्या, तिला रस्त्यावर आणा आणि ते घर निलाम करा आणि तुम्ही काही पैसे घ्या आणि आम्हाला काही पैसे द्या. अशा प्रकारे ह्या गोष्टी हा माणूस करत होता. त्यानंतर ह्या माणसाने आणि त्याच्या वडिलांनी मला ह्या पण धमक्या दिल्या आहे की आम्ही रवींद्र घुगेचं दुसरं लग्न लावून देऊ अंधारामध्ये, तू फक्त शोध काढून दाखव, तुला प्रूफ सुद्धा भेटून देणार नाहीत, आम्ही त्याला तुझा चेहरा सुद्धा दिसून देणार नाहीत. अशा प्रकारे हे लोक मला धमक्या देत आहेत आणि हे त्याचा अंधारात सुद्धा दुसरं लग्न करायची तयारी चालू आहे ह्यांनी माझे सगळे नंबर ब्लॉक करून ठेवले आहेत. आणि जेव्हा मी कॉल करायचे त्यावेळेस मला म्हणायचे तुझ्यामध्ये हिंमत असेल तर फोनवर काय बोलती, समोर ये मग बघतो तुझ्याकडं, असा संजय शिवाजी सानप हा माणूस म्हणत आहे. त्या दुसऱ्या फोटोमध्ये जे आहे हे शिवाजी सानप आहे, चेअरमन पानेगावचे. हा जो माणूस आहे हा माझ्या नंदेचा सासरा आहे आणि हा माणूस मला प्रत्येक वेळेस म्हणायचा, मी म्हणायचे तुम्ही मला त्रास देता, मी तुमच्यावर केस दाखल करणार आहे, तर म्हणायचा 4-5 लाख रुपये देऊन कोणती पण केसमधून आम्ही नाव बाहेर काढून घेऊ शकतो आणि आमच्या आमदाराचं नाव सांगितलं की आमच्यावर कोणतीच केस होऊ शकत नाही, तुला काय करायचं करून घे, कोणी आमचं काही करू शकत नाही. अशा प्रकारे धमक्या हा माणूस देत होता आणि मला आता असं समजलंय की हा माणूस रवींद्र घुगेचं दुसरं लग्न सुद्धा लावून देणार आहे आणि हाच तो माणूस होता, सगळ्यात पुढं होता माझं लग्न जमवण्यामध्ये. आणि आता म्हणतो आमचा तुमचा काही संबंध नाही. ह्या माणसानेच लग्न जमवलं होतं. ह्याने स्वतःने 5 लाख रुपये घेतले होते इलेक्शनसाठी, सुनेच्या इलेक्शनसाठी 5 लाख रुपये घेतले होते आणि जर ह्याला पैसे दिले नसते तर रवींद्र घुगे मला मारहाण करायचा, माझ्या वडिलांनी ह्यांना पैसे नाही दिले तर, आणि ह्यांनी कॅश स्वरूपामध्ये माझ्या वडिलाकडून पैसे घेतले प्रूफ राहू नये म्हणून. अशा प्रकारे ह्यांनी आमच्यासोबत इतका अन्याय केलेला आहे. आणि ही आहे ती सरपंच योगिता संजय सानप, जी माझी ननंद आहे, सख्खी सरपंच गावची, जिला स्वतःचा घरातलं प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार, ती लोकांचे प्रॉब्लेम काय सॉल्व्ह करते. हिला फक्त नावाने सरपंच आहे, सगळा कारभार हा संजय सानप पाहतो. स्वतःचे पोस्टर सुद्धा, स्वतः सरपंच नसताना पोस्टर सुद्धा अंबडमध्ये जिकडे तिकडे स्वतःच्या फोटो खाली सरपंच म्हणून टाकतो, सरपंच नसताना देखील. अशी दादागिरी हा माणूस करतो. मला म्हणतो, आणि हा जो सासरा आहे शिवाजी सानप म्हणतो तू तिथे ये मग तुझं दात तोडणार आहेत आम्ही, अशी धमके मला देत आहेत हे लोक.